करा, संपूर्ण जग अंधश्रद्धा, जातीभेद, हिंसा आणि अज्ञानाच्या अंधारात बुडालेले आहे. अशा काळात एका बालकाचा जन्म होतो आणि पुढे तोच बालक जगातील कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा मार्गदर्शक बनतो. कोण होता तो? त्याचा जन्म नेमका कसा झाला? महाराणी महामाया यांना पांढऱ्या हत्तीचे स्वप्न का पडले आणि बुद्धाचा जन्म इतका ऐतिहासिक का मानला जातो? नमो बुद्धाय, जय भीम. भगवान बुद्धांचा जन्म कशा प्रकारे झाला ह्याबद्दल आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्हाला भगवान बुद्ध, त्यांचे जीवन, धम्म आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण भगवान बुद्धांच्या जन्माची अशी कथा जाणून घेणार आहोत जी केवळ धार्मिक नाही तर ऐतिहासिक आणि मानवी मूल्यांनी समृद्ध आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वी भारतीय उपखंडात अनेक धार्मिक विधी, यज्ञ, कर्मकांड आणि सामाजिक विषमता वाढली होती. जातीभेदामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण झाले होते. समाजाला अशा व्यक्तीची गरज होती जी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवेल. याच काळात इतिहास घडवणाऱ्या एका महापुरुषाच्या जन्माची सुरुवात झाली. आजच्या नेपाळच्या तराई प्रदेशात कपिलवस्तू नावाचे समृद्ध राज्य होते. येथे शाक्य गणराज्य होते. या राज्याचे प्रमुख होते राजा शुद्धोधन. राजा शुद्धोधन न्यायप्रिय, शांत आणि प्रजावत्सल होते. त्यांची पत्नी महाराणी महामाया या अत्यंत सद्गुणी, दयाळू आणि आदरणीय होत्या. राजाला सर्व सुखसुविधा असूनही एकच गोष्ट मनाला सतावत होती, त्यांचा वारस नव्हता. राजा आणि राणीने अनेक पुण्यकर्मे केली, दान दिले आणि प्रजेच्या कल्याणासाठी काम केले. एके रात्री महाराणी महामाया यांनी एक विलक्षण स्वप्न पाहिले. त्यांना स्वप्नात 4 देवांनी हिमालयाकडे नेले. तेथे दिव्य सरोवरात त्यांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर एक शुभ्र 6 सोंडे असलेला पांढरा हत्ती आपल्या सोंडेतील पांढरे कमळ घेऊन त्यांच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो. सकाळी उठल्यानंतर त्यांनी हे स्वप्न राजा शुद्धोधनांना सांगितले. राजाने त्वरित विद्वान ब्राह्मण, ज्योतिषी आणि स्वप्नवेत्यांना राजदरबारात बोलावले. सर्वांनी एकमताने सांगितले, महाराज, हे अत्यंत शुभ स्वप्न आहे. राणींच्या पोटी जन्म घेणारे बालक सामान्य नसेल. तो एकतर चक्रवर्ती सम्राट बनेल किंवा संपूर्ण जगाला सत्याचा मार्ग दाखवणारा महान बुद्ध बनेल. राजा आनंदित झाले. संपूर्ण राज्यात उत्सव साजरा करण्यात आला. महामाया यांच्या स्वप्नांचा उल्लेख बौद्ध परंपरेतील ग्रंथांमध्ये आढळतो. अनेक बौद्ध देशांमध्ये हे स्वप्न शुभतेचे आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. इतिहासकार मात्र या कथेकडे धार्मिक परंपरेचा भाग म्हणून पाहतात, पण यातून त्या काळातील लोकांनी बुद्धांच्या महान व्यक्तिमत्वाला दिलेले महत्त्व स्पष्ट दिसते. असे सांगितले जाते की गर्भधारणेनंतर महाराणी महामाया अधिक शांत, प्रसन्न आणि करुणामय झाल्या. त्या कोणत्याही जीवाला त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेत असत. राजवाड्यातही आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण शाक्य गणराज्य भावी राजकुमाराच्या स्वागतासाठी सज्ज झाले. राजा शुद्धोधनांनी गरिबांना दान दिले, कैद्यांची सुटका केली आणि प्रजेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. त्या काळी स्त्रीच्या पहिल्या प्रसूतीसाठी तिला माहेरी पाठवण्याची परंपरा होती. महाराणी महामाया यांनाही त्यांच्या माहेर देवदह येथे जाण्याची इच्छा होती. राजा शुद्धोधनांनी संपूर्ण मार्ग स्वच्छ करून घेतला. रस्त्यांवर फुले अंथरण्यात आली. दोन्ही बाजूंना ध्वज आणि तोरणे लावण्यात आली. सैनिक, सेवक आणि दासींचा मोठा ताफा राणीसोबत निघाला.
त्यांना अजिबातही कल्पना नव्हती की इतिहासातील सर्वात महान व्यक्तीचा जन्म राजवाड्यात नव्हे तर एका सुंदर उद्यानात होणार आहे. देवदहाकडे जात असताना राणी महामाया लुंबिनी नावाच्या रमणीय उद्यानात पोहोचल्या. तो वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. संपूर्ण उद्यान फुलांनी बहरलेले होते. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाट, मंद वारा आणि निसर्गाचे अद्भुत सौंदर्य सर्वत्र पसरलेले होते. हे दृश्य इतके मनमोहक होते की राणी काही वेळ विश्रांतीसाठी तेथे थांबल्या. त्यांनी एका शाल वृक्षाची फांदी हातात धरली आणि या क्षणी इतिहासाला नवे वळण मिळणार होते. महाराणी महामाया एका फुललेल्या शाल वृक्षाकडे गेल्या. त्यांनी त्याची फांदी हातात धरली आणि त्याच वेळी त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. बौद्ध परंपरेनुसार याच ठिकाणी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव पुढे सिद्धार्थ गौतम ठेवण्यात आले. आज लुंबिनी हे जगभरातील बौद्धांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याचा समावेश सुद्धा आहे. बौद्ध परंपरेत असा उल्लेख आहे की जन्मानंतर नवजात बालकाने 7 पावले चालली आणि प्रत्येक पावलाखाली कमळ उमलले. त्यानंतर त्यांनी असे उद्गार काढल्याचे वर्णन काही ग्रंथात आढळते की हा त्यांचा अंतिम जन्म आहे आणि ते जगाला सत्याचा मार्ग दाखवतील. इतिहासकार या कथांना प्रतिकात्मक मानतात. या कथांचा अर्थ असा घेतला जातो की पुढे सिद्धार्थ संपूर्ण मानव जातीसाठी करुणा, प्रज्ञा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणार होते. बुद्धांच्या जन्माची बातमी कपिलवस्तू पोहोचता संपूर्ण राज्य आनंदात बुडाले. राजा शुद्धोधनांनी दान धर्म केला, गरिबांना अन्न वस्त्रे वाटली आणि प्रजेसाठी अनेक कल्याणकारी घोषणा केल्या. सर्वांना वाटत होते की भविष्यात हा राजकुमार शाक्य गणराज्याचा महान राजा बनेल. परंतु नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग निवडला होता. त्या काळात असित नावाचे एक महान तपस्वी ऋषी होते. त्यांनी या बालकाविषयी ऐकून राजवाड्यात भेट दिली. राजा शुद्धोधनांनी अत्यंत आदराने असित ऋषी मुनीचे स्वागत केले आणि बालक सिद्धार्थ त्यांच्या हातात दिला. असित ऋषींनी बालकाकडे बारकाईने पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, पण काही क्षणांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राजा घाबरतो आणि विचारतो, गुरुवर्य, माझ्या मुलाच्या आयुष्यात काही संकट आहे का? असित ऋषी म्हणाले, नाही महाराज, हा बालक अत्यंत महान होईल. तो बुद्धत्व प्राप्त करून जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवेल. मला आनंद यासाठी झाला की जगाला असा महापुरुष मिळणार आहे, पण मला दुःख याचे आहे की माझे आयुष्य तेवढे शिल्लक नाही. त्यामुळे त्यांच्या धम्म ऐकण्याचे भाग्य मला मिळणार नाही, मला लाभणार नाही. राजा शुद्धोधनांना अभिमान वाटला, पण त्यांच्या मनात एक भीती सुद्धा निर्माण झाली. जर मुलगा संन्याशी झाला तर? नामकरणाच्या वेळी बालकाचे नाव ठेवण्यात आले सिद्धार्थ. सिद्ध म्हणजे साध्य झालेले आणि अर्थ म्हणजे उद्दिष्ट, म्हणजेच ज्याचे ध्येय पूर्ण होईल, जो आपल्या जीवनाचे सर्वोच्च उद्दिष्ट साध्य करेल, असा त्याचा अर्थ होतो. पुढे ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध म्हणून जगभर प्रसिद्ध झाले, जगभर ओळखले गेले. बुद्धांच्या जन्मानंतर केवळ 7 दिवसांनी महाराणी महामाया यांचे निधन झाले, अशी परंपरागत माहिती बौद्ध ग्रंथांमध्ये आढळते. ही घटना अत्यंत दुःखद होती. त्यानंतर सिद्धार्थांचे संगोपन त्यांच्या मावशी आणि सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी प्रेमाने केले. त्यांनी सिद्धार्थांना स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवले. भगवान बुद्धांचा जन्म हा केवळ एका राजकुमाराचा जन्म नव्हता, तो करुणेचा जन्म होता.
तो समतेचा जन्म होता, तो विवेकाचा जन्म होता, तो अंधश्रद्धा, हिंसा आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या विचारांचा जन्म होता. याच बालकाने पुढे सांगितले, कोणताही मनुष्य जन्मामुळे मोठा किंवा लहान होत नाही, त्याचे कर्मच त्याला महान बनवते. ही शिकवण आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देते. राजवाड्यात वाढत असूनही सिद्धार्थांना ऐश्वर्याचा गर्व नव्हता. ते सेवकांशी, सैनिकांशी आणि सामान्य लोकांशी प्रेमाने बोलत असत. त्यांच्या मनात प्रत्येक सजीव प्राण्याबद्दल अपार करुणा होती. एखादा पक्षी जखमी झाला, एखादा प्राणी त्रासात दिसला किंवा एखादा गरीब माणूस दुखी दिसला तर त्यांचे मन व्याकुळ होत असे. त्यांना नेहमी एकच प्रश्न पडत असे, जर सर्वांना आनंद हवा असेल तर जगात इतके दुःख का आहे. एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ राजवाड्याच्या बागात फिरत होते. अचानक आकाशातून एक हंस खाली पडला. त्याच्या पंखात बाण लागला होता. सिद्धार्थांनी धावत जाऊन त्या हंसाला उचलले. त्यांनी प्रेमाने बाण काढला, जखमेवर औषध लावले आणि त्याला पाणी दिले. थोड्याच वेळात त्यांचा चुलत भाऊ देवदत्त तेथे आला. त्याने सांगितले, हा हंस मी बाण मारून पाडला आहे, हा माझा आहे. सिद्धार्थ म्हणाले, जीव वाचवणाऱ्याचा अधिक हक्क असतो, जीव घेणाऱ्याचा नाही. हा वाद राजदरबारात गेला. विद्वानांनी विचार करून निर्णय दिला की ज्या व्यक्तीने जीव वाचवला त्याच्याकडेच हंस राहील. ही घटना सिद्धार्थांच्या करुणामय स्वभावाची साक्ष देते. एकदा राजा शुद्धोधन सिद्धार्थांना शेतातील उत्सव दाखवण्यासाठी घेऊन गेले. तेथे सिद्धार्थांनी एक वेगळे दृश्य पाहिले. नांगरामुळे जमिनीतील छोटे कीटक बाहेर येत होते आणि पक्षी त्यांना खात होते. शेतकरी उन्हात कष्ट करत होते, त्यांच्या अंगावर घाम वाहत होता. हे पाहून सिद्धार्थांच्या मनात विचार आला, एका जीवाच्या जगण्यासाठी दुसऱ्या जीवाला दुःख का सहन करावे लागते. हा प्रश्न त्यांच्या मनात खोलवर रुजला. राजवाड्यातील इतर मुले खेळण्यात रमायची, पण सिद्धार्थ अनेकदा शांतपणे झाडाखाली बसून विचार करत असत. त्यांना सत्ता, संपत्ती किंवा वैभव यापेक्षा जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा होता. त्यांच्या या स्वभावामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असे. राजा शुद्धोधनांना असित ऋषींची भविष्यवाणी आठवत होती. त्यांना भीती होती की सिद्धार्थ संन्यासाचा मार्ग स्वीकारतील. म्हणून त्यांनी सिद्धार्थांना कोणतेही दुःख दिसू नये याची काळजी घेतली. राजवाड्यात फक्त आनंद, नृत्य, संगीत आणि ऐश्वर्याचे वातावरण ठेवण्यात आले. परंतु सत्य कायम लपवता येत नाही. पुढे वृद्धापकाळ, आजार आणि मृत्यूचे दर्शन सिद्धार्थांच्या आयुष्याला कायमचे बदलून टाकणारे होते. भगवान बुद्धांचा जन्म म्हणजे केवळ एका राजपुत्रांचा जन्म नव्हता. तो करुणेच्या क्रांतीचा आरंभ होता. तो विवेक, समता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या युगपुरुषाचा जन्म होता. त्यांनी पुढे कोणत्याही जातीला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानले नाही. त्यांनी सांगितले की मनुष्याला त्यांची कर्मे महान बनवतात. आज जगभरातील कोट्यवधी लोक बुद्धांच्या या विचारांमुळे प्रेरित होतात. भगवान बुद्धांचा जन्म हा मानव जातीतील इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. लुंबिनीच्या त्या पवित्र भूमीवर जन्मलेला सिद्धार्थ पुढे बुद्ध झाला आणि त्याने जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग दाखवला. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर पुढील भागात आपण राजकुमार सिद्धार्थांचे तारुण्य, विवाह, 4 दृश्ये आणि महाभिनिष्क्रमण यांची सविस्तर कथा जाणून घेऊ. तर अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सिद्धार्थांच्या जन्माची कथा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमो बुद्धाय. जय भीम.